हरी भगवंता पांडुरंगा हे डेंजर आहे, देवाला डेंजर आहे रामकृष्ण हरी भगवंता हे डेंजर आहे. अपन थकेगा नहीं, अपन रुकेगा नहीं और अपन झुकेगा नहीं बिल्कुल भी नहीं. पुष्पा रिस्की वाटते पण आता ठीक आहे, सब कर रहे आपण भी कर रहे हैं. हे जरा जास्त रिस्की वाटते कारण की याला फक्त दोरी आहे, वर पण दोरी आणि खाली पण दोरी. दर के आगे सीट है, दादर के आगे सीट है. अरे बापरे, दिस वॉज रियली डेंजरस. अरे बापरे, दिस वॉज रियली डेंजरस. डिस्क्लेमर आहे की भाई जरा हार्ट छोटा असेल तर करू नका. तर प्रेक्षकांनो, जर तुम्हाला मजा येत असेल तर यार व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ ठोकोट आली. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये TMT वांडरर. तर मंडळी, आज आपण आलो आहोत माथेरानमध्ये आणि माथेरानमध्ये आपण 2 दिवस राहणार आहोत. भरपूर मजा मस्ती करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर बनून राहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. तर हम किधर जा रहे हैं? माथेरानला. बस कशाला? हॉटेलला चाललोय. असं आहे का? तुझा पण आणलं बेटा. ट्रिप मॅनेजर असल्यामुळे मला मागेच बसवलं गेलं आहे आणि मागूनच प्रवासाचा आनंद घेतोय. मागे हात कर, हात कर. जो करतो तो करतो. ठीक आहे, आपले सगळे मेंबर बसलेले आहेत. सगळे सेट झालेत काय? अरे सगळे सेट झाले. माथेरान गेट मध्ये एंट्री घेतली आहे आता आपण. झूम. सहा फुल आणि 3 हाफ तिकीट घेतले आपण आता. चला 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 चला, माथेरान आले बाजूला. तर आता आपण माथेरान मध्ये एंट्री घेतलेली आहे मित्रांनो आणि आता आपण नेहमीप्रमाणे वॉक करत जाणार आहोत, कारण वॉक करण्याची जी मजा आहे ती मजाच वेगळी. अनु कसं जायचं? चालत जायचं? वाकत वाकत जायचं? बर, वाकत वाकत जाऊया. मन लॉज म्हणून आपण बघू शकतो स्टेशन आहे. इथून आपण ट्रेनने जाऊ शकतात बाजारपेठेपर्यंत. म्हणजे फार फार 10 मिनिटात ट्रेन आपल्याला बाजारपेठेपर्यंत पोहोचते. पण जर तुम्ही आमचे रेग्युलर सबस्क्रायबर असाल आणि जर तुम्ही आमची व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही नेहमी इथून पायी जातो, कारण की माथेरानमध्ये खरी मजा ही चालण्याची असते. तर आज पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी फॅमिली पिकनिक घेऊन आलो आहोत. हाय अनु. तर त्याचं कारण असं आहे की अर्णवचे भाई आणि दिदी आलेत. हा अनु, अर्णवचे भाई आणि दिदी आलेत ना? कुठे भाई आणि दिदी? भाई कुठे आहे? भाई दिदी. तर म्हणून आज आपण माथेरानला 1 डे स्टे करायला आलो आहोत आणि भरपूर मजा करणार आहोत. आरू आणि आर्याच्या निष्काळजीपणाने आमची एक बाटली गेलेली आहे आणि ती माकडाने आमच्याकडून घेतली आहे. तर माकड मस्त ज्यूस पितोय छान प्रकारे. रड्डी और दुर्घटना गड्डी. तर मित्रांनो, आपलं हॉटेल आलेलं आहे द बाईक ब्राईटलँड हॉटेल. रिसेप्शनला आलोय आता, थोडं चेकिंग करून घेतो. चेकिंग झालेलं आहे आपलं हॉटेलचं. आता मस्त रूम मध्ये यायचं, फ्रेश होऊ आणि मग आपला लंच टाइम होईल. जेवण वगैरे करूया, थोडा आराम करू आणि मग बस फिरायला सुरुवात करूया. द बाईक ब्राईटलँड मध्ये आपण पहिल्यांदाच आलो
आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर पुन्हा लक्षात आलं की पुन्हा जे विंटेज राहण्याची जी मजा आहे ती आपल्याला यावेळेस घ्यायला भेटणार आहे. आणि आपण शक्यतो तसेच हॉटेल बुक करतो. अनु आहे बा हो, जबरदस्त मजा येते का? कसं आहे? आणि ते थांबली बेटा खाली. ए बस बस आता खाली उतरा. अर्नवली तर चांगली मजा करायला घेतली. तर म्हणजे आपण जे रूम केले आहेत ते ड्युप्लेक्स आहे आणि तुम्हाला मी दाखवलं किती मस्त रूम आहे. तर आता आपण जेवायला जाऊया. लंचला आपल्याला आता वर जायचंय. दादू येतो का बेटा सोबत? भूक लागली ना? ए बेटू चल चलो गड चढायचं आपल्याला. जय माता दी बोलो. जय माता दी जय माता की जय. जेवण करायसाठी वर जायचं कारण की थोडस चाललं तर खूप पण चांगलं लागेल असं कदाचित त्यांची संकल्पना असावी. इझी नाही जेवण करणं. जेवण करणं खूप कठीण आहे. थोडं चालणं फिरणं गरजेचं आहे. थोडस मामाकडे बघ. दो रूम है ना सर आप? चला गाईस बसून घ्या लवकर. आपला एक टेबल बघा मोठा हात मस्त. बस मी तर बस पण त्यांच्या समोर. अरे ना तू दीदीच्या बाजूला बस. स्विमिंग पूल आपल्याला खुणावत आहे. या 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 आपल्याला थांब जेवण करायचं बाकी आहे. भूक लगी है खाना दो खाना दो. म्हणजे आता या हॉटेलमध्ये ऍडव्हेंचर पार्क सुद्धा आहे. तर आपण बघूया की ऍडव्हेंचर पार्क मध्ये काय काय ऍक्टिव्हिटी आहे आणि करूया. अनु चल ऍडव्हेंचर करूया. चल चला रे. अनुभव फुल जाय. आता मी एकदम खतरनाक शॉट मारायला रे. एकदम जबरदस्त मी मारतो आता डायरेक्ट मध्यभागी. कधीच होणार नाही ते. हो लग्या आता तू कर ये टक्कर 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 टक्कर. ऍडव्हेंचर पार्क मध्ये आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. पॅकेज लावलं बरोबर लावलं. रस्सी पकडते पकडते बापरे पप्पांनी एकदम खतरनाक काम केलं. डेंजर काय गॅरंटी तुमचं बरोबर पडते. बरोबर खाली पांडव बरोबर खाली. पल्लवी पण खूप ट्राय करते जीवाचा आटा बिटा करून. पहिले पाय व्यवस्थित घाबरू का नाही. पहिले पाय इम्पॉर्टंट आहे. पाय जे ठेवले तो इम्पॉर्टंट आहे. Yes, Pallavi, you can do it. पल्लवीने ऑलमोस्ट क्लिअर केलंय.
जबरदस्त. बजाव टाळी आहे, बजाव टाळी बच्चा. अरे नीट उतरा बेटा, नीट उतर उतर तुला कशाला चढली. चॅलेंजिंग आहे मग म्हणून तर नाही आलो मी. पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने. बच्चे बच्चे नाही ओके. मी पण ट्रॅकसाठी तयार होतो, पण माझा हात इंजोड असल्यामुळे मला सपशेल नाही सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता पुन्हा खाली उतरतो आहे. खूप उंच आहे आणि रिस्की पण आहे. अरे देवा. पंधनला आता आम्ही काय पण करून करवणारच एक ॲक्टिव्हिटी. थोडंसं आहे ते पॉवरफुल, पण त्यांच्या हातामध्ये फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यामुळे काही ठिकाणी त्यांना अलाउड नाही केलं आहे. पण ठीक आहे, आता ही ॲक्टिव्हिटी आपण त्यांच्याकडून करून घेऊ. काही बर्मा ब्रिज ॲक्टिव्हिटी आता आपण करणार आहोत, बघूया. भीती वाटते, म्हणजे भीती वाटते म्हणजे मला शूटिंग करायला थोडंसं जड जाते. शूट करायला थोडं जड जाते मला. भीती नाही वाटत आहे मला. काय डर के आगे जीते. आणि घाबरणं तुषारने कधी शिकलंच नाही. मग खाली खोल आहे त्यामुळे म्हणजे रिस्क आहे, पण त्या लोकांनी आपल्याला पूर्ण सिक्युरिटी वगैरे दिलेली आहे, म्हणजे सेफ्टी दिली आहे. कारण की वायर वगैरे लावलेले आहेत, आपल्याला रोप वगैरे मी पॅक केलेले आहे. आपण बघू शकतो की पल्लवी आणि पप्पा ऑलरेडी सज्ज झाले आहेत पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी. मी जोपर्यंत तिथे पोचत नाही, बर्मा ब्रिज क्रॉस करत नाही, तोपर्यंत पुढची ॲक्टिव्हिटी चालू होणार नाही. आमचे पंत खूप सुपरमॅन आहेत, पण त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत करायला. याला काही सेफ्टी नाही याला आहे का? उधर असं झालं का की नाही पडला आणि ते पडला हो पाय व्यवस्थित आले झाले. उद्धार आम्ही जमलं का? मी तर पंतांना काही जमत नाही, मी काय करू? चले आता तू रेडी आहे का या ऍक्टिव्हिटीसाठी? मी तर रेडी तर नाही आहे बिलकुल, पण मग रेडी बिलकुल. आमचे पंत पण करतात, पंत सगळीकडे आहेत, पण ते करत काय नाही आहे. मस्त पल्लवी, जबरदस्त. पळत पळत जा ना पल्लवी, ये ना वर समजेल तुला. याला गाठ मारले होते. तू कसं काय गेला तिथे? टेप नाही का? बच्चों लोग बजाओ टाले. मला नाही. चला HBS क्रॉस करूया आता. एका हाताने पकडून चाललोय मी. अनु हे बघ ना, रेडा बघ कसे करतायत. ए राजा, राजाचं काहीतरी वेगळा तनफन कोचिंग क्लासेस. त्यांना नाही करायला काय मिळत आहे ना. आता एक्स ब्रिज आहे. एक्स ब्रिज पण काय एवढा विशेष नाही. आता आपण प्रो झालेले याच्यामध्ये. गोप्रोवाली माणसं प्रो असतात, समजलं ना. त्याच्या बाय
इथे थांबा जरा. दादा इथे लावून टाक. नको रे दादा, आता चालली खाली. हा जा जा. आपण यार आपल्याबरोबर आपण काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करतोय. काय भाई तो आपल्याला तो आपल्याला घाबरत आहे. त्याच्या नंतर नको लागला. आपलं आपलं जाऊया. ते इथून डायरेक्ट आपल्याला देईल खाली लागले. काय विशेष नाही भाई आज आपल्याला असं रुटीन झालं आहे. हे कोण आहे एवढं ऐकून करते की पाहिली काय. अरे हा माकडे प्यायला तर पाडायचंच बघतो आपल्याला. आता भाई मी आता आल्या पाहिजे म्हणजे सीडी सारखा. एक पाय लेफ्ट एक पाय लेफ्ट एक लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट 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 राईट. हां राईट लेफ्ट नाही मी आता राईट लेफ्ट. हे किती लागतो राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. ते जबरदस्त यार आपण एकदम खतऱ्याचे खेळू आपण स्वतः लागले. जास्त ओव्हर कॉन्फिडन्स झाले मी. हे अडवलं बघा बरं अडवलं नाही ते. ठीक आहे म्हणजे काय आहे की आम्ही टोटल 6 प्लेयर निघाला तो. त्यापैकी 3 प्लेयर शॉर्ट झाले दंडगोळा फॅमिलीचे. आता 3 प्लेयर जे राहिले ते पोद्दार फॅमिलीचे राहिलेत. आता फक्त दोरीवरती चालायचंय बघा. हे जरा जास्त रिस्की वाटते कारण की याला फक्त दोरी आहे. वर पण दोरी आणि खाली पण दोरी. आतापर्यंत बाकीचे सगळे होते ते लोखंडाचे दोऱ्या होत्या म्हणजे लोखंडाच्या रोप होत्या. आता ह्या नायलॉनचे दोरीसारखे वाटते. रिस्की वाटते पण आता ठीक आहे सब कर रहे आपण भी कर रहे हैं. डर के आगे जीत है दादर के आगे सीट है. तर प्रेक्षकांनो जर तुम्हाला मजा येत असेल तर यार व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ ठोको टाली वर खाली होते. हे बघा मी तर एकाच आहे बंद आहे इथं आहे बघ. हे वाला रिस्की होतं रे कारण याला फक्त दोरी. हां मित्रांनो हे सगळे तर नॉर्मल आहेत ॲक्टिव्हिटी म्हणजे आहे जबरदस्तच ॲक्टिव्हिटी माझ्यासाठी नॉर्मल आहे. शेवटची जी राईड असणार ना ती सायकलिंगची राईड असणार आहे ती खतरनाक आहे. ती बघण्यासारखी असणार आहे. याचा आता यूज टू झाले असं वाटतं की नॉर्मल आपण वॉक करतोय. पता काय सगळं दिमागात खेळ. मेंटल स्ट्रेंथ असेल तर तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. मेंटल स्ट्रेंथ नसेल तर तुम्ही ॲक्टिव्हिटी बघू पण नाही शकत. करायचं तर लांबच राहिले. रिस्कीच आहे. अर्णवनी पण सक्सेसफुली केले. घाबरला नाही मुळे तसेच मी पण घाबरू शकतो. अर्णवने झिपलाईन क्रॉसिंग केली. लाडू एकदम खतरनाक आहे. अरे बापरे अर्णव तू कसं काय रे. 1 2 3 स्टार्ट. गणपती बाप्पा. अरे बापरे जबरदस्त. फायनली यार झिपलाईन पण कंप्लीट केली मी. कसं आहे अरे बघता भांडू नका. हे डेंजर आहे. हे वाला डेंजर आहे भाई. रामकृष्ण हरी बघता हे डेंजर आहे. अपन थकेगा नहीं अपन रुकेगा नहीं और अपन झुकेगा नहीं बिल्कुल भी नहीं. पुष्पा पैडलिंग करायला लागतंय. अरे बापरे दिस वॉज रिअली डेंजरस. ह्याच्यामध्ये डेंजर आहे खतरनाक. लय घाबरायला झालं. डिस्क्लेमर आहे की भाई जरा हार्ट छोटा असेल तर करू नका. फायनली बाईक हॉटेलमधले आपण ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज त्या कम्प्लीट केल्या आहेत. खरंच ॲडव्हेंचरस आहे आणि धकाधकीच्या जीवनातून वेगळं काहीतरी आपण केलं आहे. थोडंसं ब्लड प्रेशर वाढवणार आहे आणि
तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ चेक करण्याची ही पद्धत आहे. तुम्ही किती फिट आहात मेंटली आणि फिजिकली हे तुम्हाला इथे आल्यानंतर कळतं. आणि खरंच मजा आली, मस्त मजा आली. नक्की तुम्ही पण येऊन ट्राय करू शकता. काय बोलते पल्ले, मग कशी वाटली ॲक्टिव्हिटी? मजा आली का ॲक्टिव्हिटी? हां, ॲक्टिव्हिटीमध्ये मजा आली भाई. का पब्लिक लाईक टोको, टाली टोको. आता ना नीता ॲक्टिव्हिटी करते, नीता जिपलाईन क्रॉस करते. थांबा. ठीक आहे. ये बघा जबरदस्त. मला मग आता जायला स्विमिंग पूल म्हटलं यार, आपण पाण्यात नाही गेलं तर यार अपमान आहे. येते का मी? आता जेवायची वेळ झाली, डिनर करण्याची. आणि डिनर करायला पुन्हा आता आपल्याला मेहनत करायला लागणार आहे. चला आता आपण जेवायला चाललो पण आता. अच्छा अच्छा अच्छा. पप्पा ते असते ना. वातावरण मग एकदम मस्त थंड आहे. माथेरानचं वातावरण म्हणजे एकदम कडक. अरे काय सूप दिले बेटा? बरं आहे पण कशाला. बटाट्याची भाजी, पनीरची भाजी. दाल आणि काय शिरा. तर छान जेवण झालेलं आहे मस्त. आणि आम्ही आता वॉक करत होतो जेवण केल्यानंतर. त्या म्हटलं बघूया यार, एवढं छान थंड वातावरण झालंय, बघूया तर सही झालं किती आहे तापमान. मोबाईलमध्ये मी चेक केलं, तुम्ही बघू शकता 20 टेम्परेचर माथेरानचं. एवढं जबरदस्त वाटतंय. आपण इव्हन घरामध्ये जेव्हा आपण एसी लावतो तेव्हा आपलं 24 किंवा 25 आपण एसी लावतो तेव्हा आपल्याला एवढं थंड वाटतं. तर विचार करा 20वर काय मस्त वाटत असेल. एकदम गुलाबी थंडी आहे, थोडी पण अशी म्हणजे बोचत पण नाहीये, थोडा पण त्रास होत नाही, पण जबरदस्त मस्त थंडी आहे. जेवण पण एकदम छान होते आणि हॉटेलमधलं जेवण पण छान आहे. इनफॅक्ट मी म्हणेल की हॉटेलचं परिसर सुद्धा मस्त आहे. तुम्ही बघू शकतात लाइटिंग वगैरे इतकी छान केली. एकदम पैसा वसूल आहे. माथेरानची मजाच वेगळी मित्रांनो. तर माथेरान मला खूप आवडतं. हे माझ्या सगळ्या मित्रांना आणि माझ्या आता सबस्क्रायबरला पण सुद्धा तोंडी पडत की तुषार म्हटलं की माथेरान त्याला खूप आवडतं. माथेरान आवडण्याचं कारण असं आहे की माथेरान विंटेज आहे, माथेरानमध्ये नेचर आहे छान. त्यानंतर माथेरानमध्ये तुम्ही बघू शकता की आज 150 वर्षानंतर सुद्धा तुम्ही 150 वर्षापूर्वीच्या वास्तूमध्ये राहू शकतात. त्यावेळेस ते विंटेज एक अनुभवू शकतात. तेव्हा मजा येते. आपण नशिबाने आहे की आपल्याला अशा ठिकाणी राहायला मिळते. खूप मनाला शांती मिळते वातावरण छान असल्यामुळे. मला बस तेवढंच हवं. मला मी फिरायला मुळेच करत नाही, एक रिलॅक्सेशन म्हणून आणि थोडा ब्रेक म्हणून मी माथेरानला येतो. फिरणं आहे माझा उद्देश मुळीच नसतं. आता आपण बॅग्स वगैरे रिसेप्शनला ठेवले आणि आता आपण माथेरानमधले 2-3 पॉईंट एक्सप्लोर करू जे की आपल्या हॉटेलच्या मागच्या साईडला आहेत. कारण की बॅगवर घेऊन फिरणं थोडंसं जड होतं.
तर एक्सप्लोर करू, तिथून पुन्हा येऊ आणि आपल्या बॅग घेऊ छो. आता आपण पिसरनाथ महादेवाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आलो आहोत आणि आपल्याला इथे शार्लट लेक सुद्धा लागते. तर तुम्हाला शार्लट लेक दाखवतो, इथे छान आहे. तर आपण पण माथेरानला येत असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियमला भेट द्यायला विसरू नका. इथलं संग्रहालय नक्कीच बघण्यासारखं आहे. मंडळी, आपण आत्ता त्या गृहस्थांना भेटलो. ते मुंबईला राहतात. समीर बांदेकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या या संकल्पनेतून त्यांनी अंदाजे 1-1.5 एकरमध्ये ही जागा उभी केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्युझियमसुद्धा बनवलं आणि त्यांचं राहतं घर सुद्धा आहे. तर त्यांच्या या संकल्पनेतूनच हे भव्य दिव्य म्युझियम इथे उभं राहिलं आहे आणि नेहमी त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी काही ना काही त्यामध्ये नेहमी अपग्रेड करत असतात. जसे की यावेळेस आम्ही बघितलं तर भरपूर त्यांनी शिवकालीन पॉईंटसुद्धा ॲड केले आहेत, आपण बघू शकता. आणि आम्हाला जर आवडलंय तुम्हाला पण नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो. तर इथून आपण सरळ गेले असता आपल्याला इथे शार्लट लेक, पिसरनाथ शंकर महादेवाचं मंदिर, इथे लुईसा पॉईंट, इको पॉईंट इथे आपण बघू शकतो. इथे म्युझियम आहे आणि इथून पुन्हा आपण सरळ गेले आपल्याला आपल्या हॉटेलकडे जाण्याचा रस्ता. आपण आता आपल्या हॉटेलकडे जाऊ. स्ट्रायकर आहे, स्ट्रायकरचं ना ह्याचं नाव पुढे तुम्ही बघू शकतात की इथे प्रत्येक घोड्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांची नाव आहेत. त्याचं नाव आहे बॉडीगार्ड. थोड्यापूर्वी आम्ही बघितलं एक घोडा, त्याचं नाव होतं, त्याचं नाव काय होतं पहिले, नॉटी बॉय नाव होतं त्याचं. तर हा पण आमचा नॉटी बॉयच एक प्रकारचा आहे नाव ना. तर घोड्यांना एक आवड म्हणून त्यांनी पण एक वेगवेगळी नावं दिलीत. बॉडीगार्ड, नॉटी बॉय, तो करता कसं मजा येते त्यांची नाव वाचायला, खूप मजा येते. चला तर आता आपण परतीच्या दिशेने निघालो आहोत. तिकडून आता आपल्या बॅग घेऊ हॉटेलमधून आणि मग निघूया आपल्या दस्तूर नाक्याकडे निघू. तर मंडळी अशा प्रकारे चेकआउट वगैरे झालेलं आहे आपला आता आणि मस्त सकाळी उठल्या नाश्ता वगैरे पण केला. आपल्या पॅकेजेसमध्ये नाश्ता वगैरे सुद्धा इन्क्लूड होता. तर नाश्त्यामध्ये पण एकदम पंचपक्वान होते, सगळं झालंय. तर आपण निघतो इथून. हॉटेल ब्राईट लाईनची थीम अशी आहे की डुप्लेक्स आहेत, सगळे रूम जेवढे पण आहेत डुप्लेक्स आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो की एका टायमाला नाही म्हटलं तरी 3 6 7 लोक एका रूममध्ये आरामशीर राहू शकतात. तुमच्या जर 7 जणांची जरी फॅमिली असेल तर तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता आणि एका रूममध्ये तुमचं काम होऊ शकतं.
येताना तर आपण चालत आलो अहमदाबाद पासून, पण आता जाताना लहान आपल्या मुलांची इच्छा म्हणून आपण ठरवलंय की आता आपण जाताना टॉय ट्रेनने जाऊया. आणि टॉय ट्रेनचे आपण तिकीट सुद्धा काढले. टाइम टेबल मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकतो, तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता. आता आपण या ट्रेनने जाऊया, मजा येईल. हॅलो, काय मजा येते की नाही ट्रेन मध्ये? पहिल्यांदा बसला टॉय ट्रेन मध्ये? कारण आमचं झोपलेलं आहे आता. अरे काय मजा येते की नाही? तिचे हात पण उचलले नाही, जड आहेत ना ती हात वरीत नाही. मला मजा येते की नाही? तर फायनली आता आपण बाजारपेठेपासून तर ते अमन लॉज पर्यंत मिनी टॉय ट्रेनने आलो आणि आता आपण इथे उतरलो आहोत. तिथून आता आपण टॅक्सी करणार आणि आपल्या नेरळ स्टेशनपर्यंत जाणार. नेरळ स्टेशनपासून ट्रेनने बदलापूर. तर मंडळी फायनली घरी पोहोचलो आणि सुखरूप घरी पोहोचलो. आणि जर तुम्ही पण हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच प्रेम राहू द्या. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये.